सुस्वागतम श्रोत्यांनो. आजच्या आपल्या कथेचे नाव आहे गंध आणि घेतली आहे सचिन देशपांडे यांच्या कथासंग्रहातून. ही कथा ऐकून नक्कीच तुम्हाला ह्या जगाला सांभाळून घेणारी आणि चालवणारी एक सर्वशक्तिमान शक्ती आहे, ज्याला आस्तिक लोक देव म्हणतात आणि नास्तिक लोक सायन्स म्हणतात, असं काहीतरी समजेल. बरं, ऐकूया मग. वयाच्या अवघ्या 42व्या वर्षी एका मल्टीनॅशनल कंपनीचा व्हाईस प्रेसिडेंट झाला होता अमर केतकर. CA ICWA केलं होतं त्यानं. अगदी विनासायास, पहिल्याच प्रयत्नात. प्रचंड बुद्धिमान, मेहनती आणि महत्त्वाचं म्हणजे इतकं असूनही डोकं शाबूत ठेवून होता अमर. एवढी हुशारी, कर्तबगारी जो एक विक्षिप्तपणा वा माज घेऊन येतो, तो काडीचाही नव्हता अमरकडे. बॉसेस असोत किंवा कलिग्स, सगळ्यांनाच तो हसून खेळून वागत असे. आत एक आणि बाहेर एक असा नव्हता तो, की कोणाच्याही पाठीमागून बोलायचा नाही तो. आणि ह्यामुळेच मित्रयादीतल्या लोकांचं प्रेम तर मिळवूनच होता, पण शत्रुयादीतल्यांचाही आदर राखून होता. बेस्ट अचिव्हर ऑफ द इयरच्या 4 ट्रॉफ्या होत्या अमरकडे, गेल्या 7 वर्षात मिळवलेल्या, या कंपनीत लागल्यापासून. मात्र एवढं सगळं भरभरून त्याला ज्याने दिलं, त्याच्यावर मात्र याचा काडीचाही विश्वास नव्हता. देवाबरोबर अमरचा 36चा आकडा होता. त्याच्या फ्लोअरवरही कोणालाही स्वतःच्या डेस्कवर मूर्ती वा फोटो वगैरे ठेवणं अलाउडच नव्हतं. इतका लेव्हल हेडेड असलेला अमर देवाबद्दल अगदीच दानव होता. त्याचा पर्सनल ट्रॉमा होता देव. त्याच्या बाबांना अकाली स्वतःजवळ बोलवून घेणारा, आणि तेही त्यांनी प्राणापलीकडं केलेलं असतानाही. 10वीची परीक्षा दिलीच होती अमरने, आणि त्याच्या बाबांचा रोड ॲक्सिडेंट झाला. ऑन द स्पॉट गेले होते अमरचे बाबा. त्यानंतर अमरचा आणि त्याच्या आईचा खडतर प्रवास सुरू झाला, ज्यात त्याच्या मते देव अजिबात धावून आला नाही त्यांच्या मदतीला. पण त्या पराकोटीच्या प्रतिकूल परिस्थितीमुळेच कमालीचा फोकस्ड झाला होता अमर, आणि एक शिखर गाठत चालला होता, फक्त आईच्या पाया पडून नि बाबांच्या फोटोला हात जोडून. घरात होणारं श्रावणातलं सत्यनारायण, येणारे गौरी गणपती, बसणाऱ्या देवी, या सगळ्या प्रथा बंद करून टाकल्या होत्या त्यानं. अगदी जीवाचं बरं वाईट करून घेईन अशा धमक्या देत होता आईला. म्हणून मग आईने विचार केला, आधीच जोडीदाराला गमावून बसलेली आहे, मग लेकाला गमवायचं नाही. आणि त्यामुळेच मनातून आपल्या देवाला जिवंत ठेवत आईने हे सगळं स्वीकारलं होतं. आता आईनं अमरच्याच घराजवळ घर घेऊन ती राहत होती. अमरनं आईच्या घराजवळच आणि एक घर घेतलं होतं, 3 BHK, ज्यात तो, त्याची बायको अदिती आणि 2 मुलं ओजस आणि आर्या राहत असत. आईनं इथं मात्र अमरचा हट्ट बिलकुल चालू दिला नव्हता. आपल्याच घरी एकटीनं राहणं पसंत केलं होतं. अर्थात दोन्ही घरं एकमेकांपासून अगदीच 10 मिनिटाच्या अंतरावर असल्यामुळे एकमेकांकडे सतत जाणं येणं होतंच. ओजस आणि आर्या तर बहुत करून आजीकडेच असत. तर असा हा कट्टर नास्तिक अमर. सगळं आलंबेलं चालू असताना एके दुपारी ऑफिसमध्ये असलेल्या अमरचा मोबाईल वाजला. स्क्रीनवर अदितीचं नाव बघून अमरला वाटलं काहीतरी असेल. येताना हे आणा आणि ते आणा असं नेहमीसारखं. अमरनं फोन घेतला. अर्धा मिनटं त्याला फक्त हुंदक्यांचा आवाज आला. ह्याचं 7-8 वेळा हॅलो हॅलो करून झाल्यावर समोरून आर्याचाच हॅलो ऐकू आला. अमर आता भांबावला. त्याने विचारलं, आर्या, अगं काय झालं? आई का रडते? आणि तू सुद्धा? काय झालं? पटकन सांगा बरं मला. आर्यानं रडतच सांगितलं, बाबा, दादाचा मेजर ॲक्सिडेंट झाला आहे. मल्टिपल फ्रॅक्चर्स आहेत. स्कललाही. सिरियस आहे तो. बाबा, तू लवकर ये. ICCUमध्ये आहे दादा.
लेकीचं हे बोलणं ऐकून अमर ऑलमोस्ट कोसळलाच. मिनिटभरानं भानावर आला तो. एक लेवल डाऊन असलेल्या स्टाफला बोलावून अमरनं काही इन्स्ट्रक्शन्स दिल्या. सिंगापूरला बसणाऱ्या त्याच्या इमिजिएट बॉसला झाला प्रकार कळवला आणि तातडीनं बाहेर पडला. 2 दिवस झाले होते. अमर हॉस्पिटलमधून जरा हलला नव्हता. सगळे आवश्यक विधी तिकडेच आटोपून तो पुन्हा येऊन बसत असे, त्या बाहेरच्या कॉरिडॉरमधल्या सोफ्यावर. अमरची आई, अदिती आणि आर्या आलटून पालटून असत अमरबरोबर. त्यातही अदिती अर्थातच बराच वेळ असे तिथे, पाय निघत नसल्याने. ओजस अजूनही काहीच रिस्पॉन्स देत नव्हता ट्रीटमेंटला. डॉक्टरांचं मात्र अथक प्रयत्न चालू होते. तर जरा वेळापूर्वीच अमरचा बसल्या बसल्या डोळा लागला होता. सोफ्यावरच मागे डोकं टेकून झोपला होता तो. ती वेळ साधून अदिती स्वतःबरोबर घेऊन आलेल्या श्री दत्त लीलामृताचा पहिला अध्याय वाचत होती. तेवढ्यात अमर प्रचंड दचकून जागा झाला. घामाने थबथबला अमर धावतच जाऊन ओजसची चौकशी केली. ICUमधील डॉक्टर इन्चार्जकडे. ओजस जैसे थेच आहे हे कळून तो पुन्हा जागेवर येऊन बसला. एवढ्या वेळेत अदितीनं पोथी पर्समध्ये ठेवली आणि आपल्या ओढणीने अमरच्या कपाळावरील घाम पुसत त्याच्या धपधपणाऱ्या छातीवर हात फिरवत तिने विचारलं, "अरे अमर, काय झालं? काही त्रास होतोय का?" "होईल नाही तर काय. 2 दिवस बसून आहेस इथे. घरून आईंनी आणि मी आणलेलं काही खात नाही आहेस. तब्येत बिघडणार नाही तर काय अशाने?" अमरनं अदितीकडे पाहिलं आणि बोलला, "अदिती, अगं बाबा आले होते माझ्या स्वप्नात. तसेच गोरे पान, शुभ्र झब्बा घातला होता त्यांनी आणि कपाळाला गंध, हातात कायम असलेली ती जपमाळ आणि तोंडी सदैव श्री गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त असा जप. येऊन माझ्या बाजूला बसले बाबा. माझ्या केसावरून हात फिरवत म्हणाले, 'बरेच पिकले की केस तुझ्या 40शीतच. मग क्षणभर डोळे मिटून उघडले त्यांनी आणि 3ऱ्या बोटानं अनामिकेनं त्यांनी गंध लावलं कपाळाला माझ्या. आताही अगदी तशीच होती ग त्यांची ती अनामिका. पहिलं पेर कायम लाल असलेली. रोज सकाळी देवापुढं चंदन उगाळून त्यात थोडं कुंकू घालून त्यांची अनामिका त्यातून गोलगोल फिरवत. बाबा देवाऱ्यातले समस्त देवांना गंध लावत असत. त्यामुळे ते कायम त्यांच्या अनामिकेचं पहिलं पेर लालच पाहिलंय आणि तो चंदनाचा दरवळ असे कायमचा त्यांच्या बोटाच्या टोकावर थाण मानून बसलेला. जाम आवडायचा मला तो रंग आणि तो सुगंधही. बाबांचा ॲक्सिडेंट झाल्यावर जेव्हा मी पहिल्यांदा पाहिली बॉडी, कुठेही रक्ताचा टिपूस नव्हता. इंटर्नल ब्लिडिंगमुळे गेले ते. पण त्या 3ऱ्या बोटाचं पहिलं पेर मात्र लालच होतं. सकाळी नेहमीप्रमाणे गंध लावून देवांना ते कामावर गेलेले ग. आणि संध्याकाळी परतताना अचानक थांबला अमर आणि त्याने घाईतच आईला फोन लावला. आईला विचारलं, "बाबा आले होते स्वप्नात. आई, मी लहान असताना काही घडलेलं का माझ्या बाबतीत? कारण बाबांनी मला कपाळाला गंध लावलं आणि बोलले की ही माझी तर्जनी देऊन मी तुला चालवलंय आणि अनामिका देऊन तुला जगवलंय. आई म्हणजे काय? ह्यात काही तथ्य आहे का? उगीचच आपलं विसंगत काहीतरी." अमरच्या आईचा गळा दाटून आला आणि गदगदल्या आवाजात ती बोलली, "तू 5 वर्षाचा असताना मेनिंजायटिस झाला होता तुला. ताप भयंकर डोक्यात गेला होता. खूपच नाजूक परिस्थिती होती. डॉक्टरांनी येऊन सांगितलं होतं की देवावर विश्वास ठेवणं हेच आता आपल्या हातात आहे. तुझे बाबाही असेच 4 दिवस बसून होते हॉस्पिटलमध्ये. पण त्या दिवशी ते घरी गेले. त्यांनी स्नान आटोपलं, चंदन उगाळून गंध तयार केलं, सगळ्या देवांना लावलं आणि त्यांच्या अनामिकेचं पहिलं पेर पुन्हा लाल झालं होतं. कुठल्याशा आत्मविश्वासाने ते हॉस्पिटलात परत आले. माझ्याकडे पाहून डोळे मिटत मंद हसले ते आणि त्यांनी बेडवर झोपलेल्या तुझ्या कपाळाला गंधाचा बोट लावलं.
तुला आता पटणार नाही हे, पण दुसऱ्याच दिवसापासून तुझ्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा चालू झाली. अमरने आईला थांबवत विचारलं, आई ती सहाण आणि चंदनाचं खोड कुठे आहे? आई म्हणाली, हे गेल्यापासनं देव्हाऱ्याच्या खालील खणात एका लाल कापडात गुंडाळून ठेवलंय मी ते. का रे, बाहेर काढू? अमरने एक दीर्घ श्वास घेतला आणि बोलला, हो आई, काढ ते बाहेर. मी येतोय घरी, स्वतःच्या हातानं उगाळलेलं गंध देव्हाऱ्यातील देवांना लावायला. आणि आई म्हणाली, ये रे बाळा. पण मग मी येऊ का तिथे बसायला? अमर बोलला, इथे अदिती आहे आणि मघा स्वप्नात आलेले बाबा विरून जाण्यापूर्वी मला म्हणाले होते, बघ मग आता काय करायचं ते. तसं तूही जाऊन येईपर्यंत मी असेनच ओजसपाशी, भले अदृश्य रूपात. त्या वाक्याचा अर्थ मला आत्ता कळतोय. तेव्हा इथली काळजी करू नकोस, मी निघालोच. अदिती घडाघडा रडत होती. अगदी अमरसमोरच श्री दत्तलीलामृत वाचत होती. अमर त्यांच्या उजव्या हाताच्या अनामिकेचं ते लाल झालेलं पहिलं पेर बघत होता. ते नाकाशी नेत मंद हसत होता. भरून येत असलेले डोळे तसाच हात वर नेत पुसत होता. कारण नुकताच निरोप आलेला आतून की आज अखेर 50 तासानंतर ओजसने औषधोपचारांना अंशतः प्रतिसाद द्यायला सुरुवात केली आहे. पुन्हा एका बाबाने त्याच्या लेकाच्या कपाळावर लावलेलं गंध पूर्णतः वाळून जाण्याआधीच विधात्याने त्याची जबाबदारी पार पाडली होती, मधल्या वर्षांच्या उदासीनतेचा हिशोबही न मागता. मग श्रोत्यांनो, कशी वाटली ही कथा? आणि नक्कीच आपल्याला त्या सर्वशक्तिमान शक्तीसमोर नतमस्तक होण्यास भाग पाडते की नाही? मला कमेंट करून सांगा. उद्या भेटूया वेगळ्या कथेसह. धन्यवाद.